रत्नाकर मतकरी यांच्या स्वप्नातील चांदणे या कथासंग्रहातून कवीची प्रिया नावाची कथा. एकदा एका कवीला भाताच्या शेतात एक कृषी कन्या दिसली. कवी डोंगर माथ्यावरून हिंडत होता. अस्वस्थपणे, बेचैनपणे, न सापडणाऱ्या, हृदयात उतरता उतरता हरवणाऱ्या शब्दांमागून तो धावत जात होता, जे त्याच्यापाशीच होते परंतु त्याला गवसत नव्हते. अशा कसाचा तरी तो वेध घेत होता आणि एकाएकी त्याला ती दिसली. एक पाऊल बांधावर ठेवून ती तंद्रीत उभी होती. सांज होऊ लागली होती. घरी परतणाऱ्या गुरांढोरांनी उडवलेली धूळ थेट आभाळात पोहोचून तेथे लाल पिवळ्या रंगांची दाटी झाली होती. आता कोणत्याही क्षणी त्या रंगांवर अंधाराची धारा गळणार होती आणि शेवटी ते सारे दृश्य काळोखात बुडून जाणार होते. परंतु हे तिला समजत नसावे, कारण तिला घरी जाण्याची मुळीच लगबग दिसत नव्हती. तिच्या मैत्रिणी एव्हाना घरोघर पोहोचल्या होत्या. ज्या वाटेवर होत्या त्या एकमेकींना साथ घालीत होत्या. झपझप चालता यावे यासाठी एकमेकींचे ओझे हलके करीत होत्या. परंतु ती मात्र निघता निघता तेथेच खिळली होती. कशाचे तरी पाऊल वाजले होते. त्याची चाहूल घेत ती तेथेच एक पाऊल बांधावर टेकून उभी होती. वाऱ्याने सळसळणाऱ्या भाताच्या हिरव्या लाटा तिच्या नजरेसमोर होत्या, पण त्या तिला दिसत नव्हत्या. ती एकाएकी निस्तब्ध झाली होती, भारल्यासारखी उभी राहिली होती. आणि याच वेळी त्याने तिला पाहिले. तशी काही ती मोठीशी सुंदर नव्हती. तिचा वर्ण तिथल्या मातीहून अधिक तांबूस होता. तिथल्या उभ्या नारळी पोफळींसारखी ती उंच नि सडपातळ होती. नाक टोकाशी उचललेले होते नि भुवया मध्यावर जुळलेल्या होत्या. कामाने सारे केस विस्कटले होते व घामाने कपाळ भिजले होते. जेमतेम गुडघ्यापर्यंत पोहोचणारे नि ठिकठिकाणी ठिगळ मारलेले वस्त्र ती नेसली होती. अपुऱ्या चोळीमधून दिसणारी वक्षस्थळे सुद्धा अगदी कैरी एवढी लहान होती. अशी ती कृष्णवर्णी कृषिकन्या त्या कवीला पाहता क्षणीच आवडली. कारण एखाद्या क्षणाची अशी काही जादू असते की जेव्हा मातीला सोन्याची झळाळी येते आणि राखेला हिऱ्याची चकाकी मिळते, त्या जादूच्या क्षणी कवीचे कृषिकन्येवर प्रेम बसले, जे मनातच होते नि तरीही हरवले होते. त्याचा उगम सापडला. उगमा वाटेचा धोंडा दूर होताच झरे असे काही खळखळले की मनाचे नुसते पाणी पाणी झाले. काळोख पडला आणि सायंकाळचे सोनेरी स्वप्न त्यात विरून गेले. तरी कवी कविता रचितच होता. आता शब्द त्याच्या अवतीभोवती रुंजी घालू लागले नि शब्दांनी खेचलेले सूर लढीवाळपणे पळत आले. रात्र झाली आणि डोंगर माथ्याने रातकिड्यांच्या साथीची कवीची रागिणी ऐकली. कवी प्रेम करू लागला. त्यानंतर त्याला ती सगळीकडेच दिसत राहिली. शुभ्र कमळांनी फुललेल्या तळ्याकाठी ती वाकली होती. 2 किनाऱ्यांमधले अंतर तोडण्यासाठी तिने हातात वल्ही घेतली होती. भाताचे भारे डोक्यावर सावरीत ती घराकडे परतत होती. म्हशीच्या पाडसाच्या मानेला खाजवीत होती. बाजारात काकणे भरून घेत होती. कवीने तिला सगळीकडे पाहिले, सगळ्या वेळी पाहिले. तेच टोकाशी किंचित उचललेले नाक, ते भुरभुरीत केस, तो सावळा वर्ण, तीच कृश अंगयष्टी. एकदा जिकडे तिकडे सोनेरी ऊन पडले आणि तांबड्या मातीचे सोनेच सोने झाले. अशावेळी एका
अमोल निसमंजस डोहाच्या काठी त्याने तिला गाठले आणि लग्नाचे विचारले. ती काहीच बोलली नाही. मात्र तिने आपले अशक्त हात त्याच्या गळ्यात टाकले नि ती त्याच्या मिठीत विरघळून गेली. पिवळ्या शेवण्यावरून एकसारख्या गळणाऱ्या फुलांनी त्यांच्या केसात नुसती गर्दी केली. वाऱ्यावरून मंगलाष्टके वाहत आली आणि शेतांमधल्या साळुंक्या भोरड्यांनी वऱ्हाडासारखा कलकलाट केला. त्यातले काहीच त्या दोघांना ऐकू येत नव्हते की काही समजत नव्हते आणि त्याच क्षणी त्यांचे लग्न लागले. लग्नानंतरचे काही दिवस फार सुखात गेले. तोडलेले फळ त्यांनी अर्धे अर्धे वाटून खावे एवढेच नव्हे तर एकाच वेळी अर्ध्या अर्ध्या फुलाचा वास घ्यावा. चैत्रातल्या निरभ्र रात्री आभाळातल्या चांदण्या भुईवर शोधाव्यात आणि वैशाखातल्या दुपारी मनातल्या चांदण्या मोजाव्यात. दररोज कळ्यांची फुले झाल्याबरोबर यांचे प्रेम फुलावे आणि ती कोमेजून गेली तरी बहरत राहावे असे कितीतरी दिवस लोटले. मोर वर्षानृत्याला, हंस जलविहाराला आणि ती दोघे सहवासाला कंटाळली नाहीत. आषाढाच्या मुसळधार पावसात त्यांचे प्रेम भिजले, रुजले आणि श्रावणाच्या मिस्किल उन्हात फोफावले. पाण्यातल्या प्रतिबिंबासारखी ती एकमेकांत मिसळून गेली. एका पहाटे गार वाऱ्याच्या झुळकीने कवीच्या डोळ्यांवरची झोप अलगद काढून नेली. त्याने किनखापी गुंगीत हसत हसतच आपल्या प्रियेला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला, पण हाताला शय्या रिकामीच लागली. त्याने डोळे उघडून पाहिले, तिथे कुणीच नव्हते. तो झटक्याने उठून बसला. ती शय्येवर नव्हती. तसेच धावत जाऊन त्याने सगळीकडे घर धुंडाळून पाहिले. ती घरात नव्हती. भराभरा पायऱ्या उतरून तो तुळशी वृंदावनाजवळ आला. तेथे तिच्या हातची रांगोळी नव्हती. तो पळत पळत परसदारी गेला. रोपांची मुळे भिजलेली नव्हती. तो गोठ्यात गेला. वासरू सोडलेले नव्हते. ती स्नानाला गेली असेल असे वाटून तो नदीवर गेला. कपडे धुणाऱ्या बायका त्याच्याकडे पाहून बुचकळ्यात पडल्या आणि स्नान करणाऱ्या लाजून पाण्यात गेल्या. विहिरीवर, देवळात, बाजारात सगळीकडे त्याने तिची चौकशी केली, परंतु कुणालाच काही माहीत नव्हते. ती कुठेच नव्हती. जशी एकाएकी ती त्याच्या आयुष्यात आली होती तशीच एकाएकी ती निघून गेली होती. दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र पडली तरी ती परतलीच नाही आणि त्याला समजून चुकले की ती येणारच नाही. आभाळाला ठिकठिकाणी चांदण्यांच्या जखमा झाल्या आणि ते देवाचे आसू गाळू लागले. जखमी आभाळाचे कणणे घुबडाच्या घुटकारासारखे वाटू लागले. जखमी आभाळाचे कणणे घुबडाच्या घुटकारासारखे वाटू लागले. कवी खिन्न होता. बेभानपणे चालत तो भाताच्या शेतात गेला. तेथेच त्याला ती प्रथम दिसली होती. अजूनही ती तशीच उभी होती. एक पाऊल बांधावर ठेवून चांदण्यात ती एका स्वप्नात सारखी दिसत होती. तो धावतच गेला आणि त्याने तिला मिठीत घेतले. त्यासरशी तोल जाऊन तो बांधावरून खाली पडला आणि तिथला एक अणकुचीदार दगड त्याच्या कपाळाला लागला. वेदनेने जडावलेले मस्तक वर करून त्याने पाहिले तेव्हा त्याच्या मिठीत कुणीच नव्हते. ती कुठेच नव्हती असे भास त्याला सगळीकडे होत. कमळांनी भरलेल्या तळ्याकाठी वाकलेली तिची कृश आकृती, होडके वलविणाऱ्या हातांची गती, बाजारात काकडे घेणारी उत्सुक मूर्ती अशी ती त्याला सगळीकडे दिसत राही आणि मग तो फसे. सगळे म्हणत की कवीला वेड लागले. दिवसरात्र तो तिचे चिंतन करी. नदीला भोवरा होता.
त्यात ती सापडली असेल असे वाटून तो तिकडे जाऊन आला. एकदा तो झंझावातात तिला शोधून आला. त्या झंझावातातून ती धावत येईल अशा समजुतीने रात्रभर दार उघडे ठेवून बसून राहिला. सारे घर पाचोळ्याने भरून गेले. त्या पाचोळ्याकडे पाहून तो निरर्थक हसला. मग त्याने तो पाचोळा मोठ्या कौतुकाने छातीशी दाबून धरला, डोक्यात घातला आणि तो कुठेसा निघून गेला. एके दिवशी रानाला वणवा लागला. ताडमाड झाडांचे सरपण पचवून विस्तव सारे अरण्य कवळू पाहत होता. कवीचे हृदय चिंतेने हलले. आपली प्रिया नक्कीच वणव्यात सापडली अशा विचाराने तो त्या रानात शिरला. त्या ज्वाळांमधून सैरावैरा भटकत त्याने तिच्या नावाने टाहो फोडला. पण तो बाहेर आला. तो अगदी निर्विघ्न, अगदी रिकामा, दिवस रात्र तिला हाका मारून त्याची वाचा जाण्याची वेळ आली. परंतु त्या निर्दय दऱ्याखोऱ्यांनी ते नावच काय ते त्याच्याकडे परत फेकले. वाऱ्याने तिची गंधवार्ताही दिली नाही आणि तिच्या पावलांचे तरंग तर पाण्याच्या अंतरंगातून कधीच हरवले होते. त्या विरह दुःखाने कवी इतका अशक्त झाला की काटकुळ्या निष्पर्ण झाडात नि त्याच्यात भेद करणे लांबून कठीण जाऊ लागले. तिच्या चिंतनात तो इतका निश्चल पडून राहू लागला की नदीकाठच्या दगडांना तो आपल्यातीलच एक वाटू लागला. एकदा कवी असाच जलाशयाच्या काठी पडला होता. तिच्यासाठी रचलेले गाणे तंद्रीत म्हणत होता. ते गाणे म्हणता म्हणता त्याचे खोल गेलेले डोळे पाण्याने तुडुंब भरून आले. बघता बघता आसवांच्या धारा गळू लागल्या आणि एक एक अश्रुबिंदू जलाशयात पडू लागला. पाण्यात मजेने बागडणाऱ्या छोट्या छोट्या चंदेरी सोनेरी मासोळ्यांनी नकळत ते थेंब गिळले. पहिल्यांदा त्यांना काहीच जाणवले नाही, पण नंतर त्या बेचैन झाल्या. कवीच्या कठीण विरह दुःखाचे ते अश्रू त्या नाजूक मासोळ्यांच्या गळ्याशी अडकूनच बसले. ते त्यांना बाहेर टाकता येईनात की आत गिळता येईनात. जीवाची तगमग वाढली तशा चंदेरी सोनेरी मासोळ्या जलदेवतेपाशी गेल्या. जलदेवतेला त्या चिमुकल्या मासोळ्यांची दया आली. तिने त्यांना उराशी धरले, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि अगदी कळणार सुद्धा नाही इतक्या हलक्या हाताने तिने त्यांची व्यथा दूर केली. त्यांच्या कंठाशी अडकणारा पदार्थ आहे तरी कसला हे पाहण्यासाठी तिने तो आपल्या कमळ पाकळीसारख्या तळहातावर ठेवला. तो हिरा होता, लखलखणारा, प्रकाश देणारा, नवलाईचा हिरा. प्रत्येक मासोळीने गिळलेल्या अश्रूचा एक एक सुंदर हिरा झाला होता. माशांचा मध लावून तिने त्या मासोळ्यांच्या जखमा बऱ्या केल्या आणि त्यांना खेळायला पाठवून दिले आणि इकडे जलदेवता विचारात पडली. पाण्यात इतके अपूर्वाईचे हिरे आले कुठून नि मासोळ्यांनी ते गिळले कसे? तिला काही समजेना. भरतीच्या लाटा जेव्हा मागे परतल्या तेव्हा तिने त्यांच्याकडे चौकशी केली. कुणी मानव काठावर बसून शोक करीत असता पाण्यात पडणाऱ्या त्याच्या आसवांचेच हिरे झाले असे तिला समजले. ती चकित होऊन गेली. ज्या दुःखाच्या अश्रूंचे हिरे होतात ते दुःख किती सुंदर असेल, किती दिव्य असेल असे वाटून ती वेडावून गेली. त्या दुःखाचे अगदी जवळून दर्शन घ्यायचे असा तिने निश्चय केला. मध्यरात्री पूर्ण चंद्राच्या प्रकाशाने सारे जलाशय झळाळून गेले.
पाणी चंद्राला भेटण्याच्या वेड्या महत्वाकांक्षाने जागच्या जागी एकसारखे नाचू लागले. त्या उचंबळणाऱ्या लाटांवरून जलदेवता कधीतरी वर आली. तिचे येणे काठच्या वाळूलाही जाणवले नाही. इतक्या हलक्या पावलांनी ती वर आली. भरतीच्या एका लाटेबरोबर तिने पाण्याबाहेर अंग झोकून दिले आणि ती काठाशी ओठंगून बसली. काठाशी बसलेल्या कवीनेही तिला पाहिले नाही. त्याचे कुठे लक्षच नव्हते. चंद्राबरोबर त्याची व्यथाही पूर्णावस्थेला गेली होती. लांबच लांब वाळूच्या पट्ट्यावर माडांच्या सावल्या हलत होत्या. त्या अद्भुत प्रकाशात प्रत्येक सावलीत त्याला तिचा भास होई. मग स्वतःचे एकटेपण अधिकच जाणवून तो खिन्न होऊन जाई. त्याची शुद्ध हरपली होती. भान विसरले होते. शरीर अश्रुमय झाले होते. अस्तित्वाचीच शुद्ध जिथे राहिली नव्हती तिथे दुसरे कोणी आपल्याकडे बघते आहे याची जाणीव त्याला कशी असणार. पण जलदेवता मात्र त्याच्याचकडे टक लावून पाहत होती. त्याचा शब्द न शब्द ऐकत होती. त्याचे दुःख एकही थेंब खाली न सांडता स्वतःच्या हृदयात भरून ठेवीत होती. त्याचा प्रत्येक सूर तिच्या मनाच्या तळाशी जाऊन भिडला. ती गहिवरली. ते दिव्य दुःख मनात जपून घेऊन ती खाली गेली. पाण्याच्या तळाशी कसला तरी अमोल ठेवा हाती लागल्यासारखी ती त्या दुःखाने हरखून गेली. त्या कृश मानवाच्या दर्शनाने स्वतःला विसरून गेली. मग ती उरली ती फक्त त्याच्यासाठी, त्याच्याचसाठी. त्याचे एकटेपण हरवणे, त्याला विरहाचा विसर पडायला लावणे एवढेच काम तिला उरले. दुसऱ्या रात्री ती चंद्रोदयाबरोबर त्याच्याकडे गेली. पूर्ण चंद्राची एक कला खाली उतरून आल्यासारखी ती दिसली. वाऱ्यावर तरंगल्यासारखी पावले टाकीत ती पाण्याबरोबर आली. वाऱ्याच्या झुळकीसारखी वाळूवरून चालत त्याच्यापाशी गेली. त्याचे चेहऱ्यावर घेतलेले हात बाजूला करून म्हणाली, "उठ, मी आले आहे." क्षणभर त्याच्या बधीर मेंदूला या शब्दांचा अर्थच उमगला नाही. दुसऱ्याच क्षणी त्याला वाटले की आपले हरपलेले स्वर्गसुख परतले आहे. वेड्या आनंदाच्या लहरीत त्याने डोळे उघडले. तो निराश झाला. त्याच्यासमोर कुणी नवखीच तरुणी उभी होती. तिचे सौंदर्य स्वर्गीय होते. सर्वांगाला मोत्यांची झळाळी होती. ओठांची पोवळी तेजांकित होती. मासोळ्यांचा आकार नि चकाकी डोळ्यांठायी होती. लाटांचे झिरझिरीत वस्त्र ती नेसली होती आणि उघडी उभार वक्षस्थळे झाकण्यापुरते सोनेरी केस खाली आले होते. त्याला भेटायचे म्हणून तिच्या सौंदर्याच्या सगळ्या कळा विकसल्या होत्या. शरीरातील रोमरोम म्हणत होता, "मी तुझीच आहे." त्यामुळे ती त्याला अधिकच परकी वाटली. हे सौंदर्य अद्भुत होते. भूतलावर संभवणारे नव्हते, म्हणूनच त्याचे नव्हते. निराशेने व्याकुळ होऊन तो तिला म्हणाला, "तू ती नव्हेस. जा तू. ती बावरली. हे असे काही होईल याची कल्पनाच नसल्यामुळे गोंधळली. मग तिने त्याची समजूत घातली आणि स्वतःची ओळखही दिली. त्याला सारे काही देऊ करूनही त्याच्याकडे याचना केली.
तो द्रवला अधिकच घायाळ झाला. तिला म्हणाला, तू फार फार चांगली आहेस, मला सुखी करण्यासाठी आली आहेस, पण माझे सुख ती घेऊन गेली आहे, तिच्याबरोबरच ते परत येईल, तू जा. एवढ्या अपार प्रेमाने आली आहेस तर तशीच जाऊ नकोस. भेट म्हणून माझ्या अश्रूंतील व्यथा घेऊन जा. त्याच्या अश्रूंतील व्यथा घेऊन जलदेवता गेली. प्रथम ती खिन्न झाली, पण मग अंतरात सुखावली. काहीतरी उत्तुंग भव्य दिसल्यासारखे वाटून धन्य झाली. इकडे कवी दुःखीच राहिला. शोकगीते आळवीत दिवसाची रात्र करू लागला व रात्र कंठणे अशक्य होऊन दिवसाची वाट पाहत राहिला. त्याच्या विरहगीतांचे सूर उंच उंच आभाळात गेले. तेथे स्वैरविहार करणाऱ्या पाखरांपर्यंत गेले आणि ती बिचारी विद्ध झाली. प्राणकंठाशी घेऊन ती कशीबशी आकाशदेवतेकडे गेली. तिने त्यांना जवळ घेतले. छातीवरील चिमुकली रंगीत पिसे अगदी हलकेच चाचपली आणि तिला त्यांच्या व्यथेचे कारण सापडले. विरहगीताच्या एकेका सुराचा चिमुकला बाण झाला होता नि तो त्या पक्ष्यांच्या चिमण्या हृदयांमध्ये शिरला होता. ते तीक्ष्ण बाण काढून टाकताच त्या पाखरांना हलके वाटले, मोकळे वाटले. आनंदाने उडत उडत ती निघून गेली. पाखरे गेली आणि आकाशदेवता विचारात पडली. तिने वाऱ्याकडे चौकशी केली तेव्हा कळले की एका कवीच्या विरहगीताच्या सुरांचे बाण झाले होते. इतके तीव्र उत्कट दुःख कसले ते पाहण्यासाठी संध्याकाळी ती वाऱ्यावर बसून खाली आली. तिने कवीला पाहिले, त्याचे विरहगीत ऐकले आणि ती स्वतःच दुःखी झाली. या दुःखातून आपण मोकळे व्हायचे तर आपणच त्याचे झाले पाहिजे हे तिने ओळखले. उतरत्या किरमिजी संध्याकाळी कवी एका उंच डोंगरमाथ्यावर पडून प्रियेच्या आठवणीची गाणी म्हणत होता. एवढ्यात एक ढग त्या डोंगरमाथ्याच्या अगदी जवळ झेपावला. पाहता पाहता तो ढग उलगडला आणि त्यातून एक दिव्यांगना बाहेर पडली. ती कवीच्या जवळ गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाली, इकडे बघ, मी आले आहे. कवीने जडपणे मान वळवली. आकाशदेवतेचे सौंदर्य त्याच्या डोळ्यांत मावेना. चैत्राच्या आकाशासारखी तिची कांती सतेज होती. डोळ्यांत वीज होती व उरात मेघ होते. गालांवर संध्या होती तर ओठांवर पहाट फुटली होती. कवी कळवळून म्हणाला, तू माझ्यासाठी आलीस. फार फार चांगली आहेस तू, पण तू ती नव्हेस. तू कशाला इथे आलीस? आकाशदेवता खिन्न होऊन जाऊ लागली. तेव्हा तो म्हणाला, थांब, तशीच नको जाऊस. तू माझ्यासाठी इतके कष्ट घेतलेस आणि मी तुला काहीच दिले नाही असे नको व्हायला. माझ्या सुरांतली वेदना भेट म्हणून घेऊन जा. त्याने दिलेली भेट तिने घेतली आणि त्याहीपेक्षा मोठ्या अशा एका गोष्टीचा साक्षात्कार तिला झाला. जलदेवता आणि आकाशदेवता परतल्या तरी त्या तरुण कवीचे ते दुःख त्यांच्या मनातून जाईना. कुठे
कुठलेही काम करताना त्याचा विचार त्यांना सुचे. कुठल्याही प्रहरी त्याच्या आठवणीने बेचैन होत. तो जर दिवसरात्र असेच अश्रू गाळीत राहिला तर त्याचे डोळे गळून जातील अशी त्यांना भीती वाटली. एवढेच नव्हे तर अन्न पाण्या वाचून विरह दुःखात भाजत तो असाच तडफडत राहिला तर त्याचे प्राणही त्याला सोडून जातील अशी चिंता त्याला पडली. मग एके दिवशी त्या दोघी धरित्रीला भेटल्या. आपली चिंता त्यानं तिला बोलून दाखवली. कवीचे दुःख पाहून धरित्री देखील विद्ध झाली होती. त्याच्यासाठी काही करावे असे तिलाही वाटत होते. कुणी जर असे एकसारखे दुःख करीत राहणार असेल तर फुले कशाला, हिरवळ कशाला, नि स्वतःचे जिणे तरी कशाला असे तिच्या मनात येत होते. त्याचे दुःख हलके करण्यासाठी आपण काय केले हे जलदेवता आणि आकाशदेवता या दोघींनी सांगितले. त्या म्हणाल्या, कुठल्याही मानवी स्त्रीहून आम्ही अधिक सुंदर दिसत होतो. धरित्री हसली, म्हणाली, माणूस असाच वेडा असतो. मुलींनो, एकदा प्रेम केले की त्याला बरे वाईट, कुरूप सुंदर काही समजत नाही आणि म्हणूनच त्याचे विरह दुःख हिऱ्यासारखे तेजस्वी नि बाणासारखे तीक्ष्ण असते. दोघी देवता अवाक राहिल्या. धरित्री पुढे म्हणाली, मुलींनो, त्याच्यासाठी काही करावे म्हणून तुम्ही गेलात, त्याला प्रेम द्यावे म्हणून गेलात, पण जाताना स्वतःला न विसरता गेलात. स्वतःचे रूप, स्वतःचे वैभव, स्वतःपण सारे तसेच घेऊन गेलात. खरे ना? चुकले तुमचे पोरींनो. त्याचे व्हायचे म्हणजे त्याच्या सारखेच व्हायला हवे. मग धरित्री स्वतःच त्याच्याकडे गेली. स्वतःपण विसरून गेली. केवळ त्याच्यासाठी, त्याचे दुःख हलके व्हावे यासाठी गेली. संध्याकाळची वेळ होती. जंगलातील वाट होती. कवी वेड्यासारखा भटकत होता. सूर्याचा शेवटचा प्रकाश धुसर होत होता. आपणहून अंधारात मिसळायला जात होता. त्या प्रकाशाचे कवडचे झाडांमधून खाली येऊन तांबड्या वाटेवर पडले होते. झाडे निश्चल होती. पान देखील सळसळत नव्हते. वाट स्तब्ध होती. वेळ शांत होती आणि एकदम पलीकडे जमलेल्या शेवटच्या प्रकाशात कवीला कृष्णकन्येची कृश आकृती दिसली. धरतीने घेतलेले ते रूप पाहून कवी वेडावला. तेच टोकाशी किंचित उचललेले नाक, तीच भिवयांची जुळणी, तीच किंचित उंच मान, तोच सावळा वर्ण, बांधा तोच आणि चाल देखील तीच. कवी धावत गेला आणि त्याने तिला जवळ घेतले. ती विसावली आणि तो शांत झाला. त्याचे हरपलेले सुख त्याला परत मिळाले. रात्र होत होती आणि जंगलातल्या त्या प्रतिक्षणी गडद होत जाणाऱ्या सावल्यांत ते दोन जीव एकमेकात मिसळून गेले होते. कवीची प्रिया परत आली होती. कथा समाप्त.